नमस्कार मित्रांनो, विसरू नको तू मला या मालिकेच्या आजच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये खालीलप्रमाणे आहे. आजच्या भागात आपल्याला बघायला मिळतं की काल वैदेही पालीला घाबरत असते, तेव्हा सूर्या तिला खाली गुडघ्यावर बसायला लावतो आणि हात जोडायला लावून बोलतो की अगं बाय. तेव्हा वैदेही पण बोलते की अगं बाय. तेव्हा सूर्या बोलतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून वैदेही सूर्याकडे डोळे वटारून बघते. सूर्या तिला म्हणतो म्हणा. तेव्हा वैदेहीसुद्धा बोलते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा सूर्या मग स्पष्ट बोलतो की काय आहे ना, मी तुला फक्त घाबरतो, प्लीज जा. वैदेही डोळे बंद करून बसलेली असते आणि बोलते की प्लीज जा, मी तुला फक्त घाबरते, जा 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 असं म्हणत असते. ती खूप घाबरलेली असते. सूर्या पटकन जाऊन पालीला हकलतो आणि वैदेहीला म्हणतो की बघा गेली ना. वैदेही खूप खुश होते. सूर्या मग तिला सांगतो की माझं प्रेमावर खूप विश्वास आहे मॅडम. कसं आहे ना मॅडम, जे हे जाळपोळ तोडफोड ही गुंडागिरी यात मला काही आवडत नाही. माझं प्रेम हे हे माझं प्रेमावर खूप विश्वास आहे. हे जग सुंदर आहे आणि फक्त प्रेमावर विश्वास पाहिजे. वैदेही उठते तितके सूर्या अडगळीमध्ये पडलेले पुठ्ठे उचलतो आणि खाली चटईसारखा टाकून घेतो. वैदेही बघते आणि वैदेही खिडकी वाजवत असते. कोणी आहे का बघण्यासाठी उघडत असते. ती सूर्याकडे बघते आणि विचारते हे काय करतोय. तेव्हा सूर्या उत्तर देतो काय करतोय म्हणजे अहो इथे बसायला जागा आहे का बघा. बसायची व्यवस्था केली नाही तर रात्रभर उभं राहावं लागेल. तेव्हा वैदेही बोलते की कमाल आहे तुझी असं म्हणते आणि पुढे बोलते की मी इथे जीवाचा आटापिटा करून ही खिडकी उघडण्याचा प्रयत्न करते. एकतर पावसामुळे जाम झाली, उघडत नाही आणि तुझं बघ चांगलं चाललंय. देवा. सूर्या तिला म्हणतो मॅडम तुम्ही जरा जास्तच काम करताय असं वाटत नाही का तुम्हाला. तेव्हा वैदेही उत्तर देते मी जास्तीचं काम करायचं म्हणजे तू तुझ्यासारखं असं बसून राहिलं पाहिजे का हार मानून. सूर्या लगेच स्पष्ट करतो मी हार मानत नाही. जर तसं असतं तर मी तुम्हाला खूप वेळा सॉरी म्हणायला आलोच नसतो, खूप वेळा माफी मागितलीच नसती. वैदेही त्याला सुनावते मुळात माणसांनी सारख्या सारख्या चुकाच करू नयेत ना, म्हणजे सारख्या माफी मागावी लागत नाही. सूर्या बोलतो की हे बरं आहे हं, मी चुका करतो आणि मी लोकांची माफी पण मागतो, पण काही लोक सारखं भडाभडा बोलतात आणि नंतर चुका कळल्यावर सुद्धा माफी मागत नाही. हे ऐकून वैदेहीला लगेच ती गोष्ट आठवते. वैदेही डोळे बंद करते आणि बोलते की हां हां आय एम सॉरी. तेव्हा सूर्या बोलतो की आमची भाई म्हणतात माफी मागणारी आणि माफी मागायला कितीही वेळ लावला ना माफी मागायला कितीही वेळ लावला ना तरी माफी देणाऱ्याने लगेच माफ करावे. कारण माफी मागणं हे हिमतीचं काम असतं आणि माफ करणं हे पुण्याचं काम असतं. काय समजलं. चला केलं तुम्हाला माफ. सूर्या पुढे म्हणतो मॅडम ऐका माझं, उद्या सकाळची शिफ्ट जोवर सुरू होत नाही ना तोपर्यंत इथून आपली काही सुटका नाही, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हा. वैदेही वैतागून विचारते म्हणजे सकाळ होईपर्यंत मी इथे तुझ्याबरोबर बसायचं, करायचं काय. सूर्या बोलतो की हां आता असा कसा करेक्ट प्रश्न विचारला, आपण लुडो. तेव्हा सूर्या बोलतो देवा मोबाईल नाही ना. वैदेही त्यावर बोलते मोबाईल असतं तर मी तुझ्यासोबत इथे लुडो खेळत बसले असते, मदत मागून घरी गेले नसते का. नॉनसेन्स. सूर्य हसतो आणि बोलतो की नॉनसेन्स असा शब्द उच्चारतो आणि बोलतो की सूर्या बोलतो तेव्हा वैदेही बोलते की आता हसायला काय झालं. सूर्या बोलतो सॉरी सॉरी मॅडम, इतक्या दिवसानंतर आज दिवसभरात तुमच्याकडे दोनदा नॉनसेन्स शब्द ऐकला तर माझी रात्र अशीच जाणार बघा. तेव्हा सूर्या पुन्हा बोलतो सॉरी. तेव्हा वैदेही त्याच्याकडे रागाने बघत असते. तेवढ्यात लाईट ब्लिंक्स व्हायला लागतात. वैदेही घाबरून नाही नाही हे नाही असं बोलते. तितक्यात लाईट जाते आणि सूर्याही उठून ओरडतो आणि बोलतो की मॅडम हो मॅडम आणि पुढे बोलतो की मॅडम मला भीती वाटायला लागली. तुम्ही ओरडण्याची. तेव्हा दोघं अंधारात काहीतरी शोधत असतात. तेव्हा वैदेही बोलतो की सूर्या प्लीज लांब नको जाऊ तू. तेव्हा सूर्या बोलतो की मी बटन शोधते हो, थांबा मी इथे मगाशी बटन बघितलं होतं. वैदेही पुन्हा विनवणी करते सूर्य प्लीज प्लीज माझ्यापासून लांब जाऊ नको, माझ्याशी बोलत राहा प्लीज प्लीज. सूर्या म्हणतो हे बरं आहे तुमचं, इतके दिवस सूर्या माझं तोंड पाहू नको, माझ्याशी बोलू नको हे चाललेलं होतं आणि आता. तितक्यात सूर्या बटन दाबतो आणि लाईट चालू होती. वैदेही सांगते मला अंधाराची खूप भीती वाटते. तेवढ्यात जोरात वीज कडाकते. वैदेही बापरे म्हणत पळत जाऊन सूर्याला घट्ट मिठी मारते, पकडून उभी राहते. सूर्या तिच्याकडे बघत राहतो आणि बोलतो मी असताना कशाला भीती वाटायची. वैदेही त्याला घट्ट चिकटलेली असते. सूर्या तिला हळूच बोलतो की शांत व्हा शांत व्हा, मी आहे ना, शांत व्हा, काही नाही होणार, शांत व्हा असं सांगत तिच्या हातावर हात ठेवतो. दोघेही एकमेकांकडे बघत राहतात. इकडे वरद ड्रिंक करत असतो. तेवढ्यावर त्याच्या आई नलू येते आणि बोलते की वरद वरद. पटकन ग्लास लपवतो आणि बोलतो की काय झालं. तेव्हा नलू विचारते की अरे केव्हापासून आवाज देते हो तरी देत जा ना.
आणि अरे वैदू, तेव्हा वरद विचारतो की वैदूला काय झालं. तेव्हा नलू बोलते की थांब, अरे ती आली नाही, ती फोनही उचलत नाही आहे. तेव्हा वरद बोलतो की मी जातो, केंद्रात पाहून येतो. तेव्हा नलू बोलते की अरे थांब, ऐकून तरी घेत जा ना. तेव्हा दुसरीकडे इकडे वैदेही आणि सूर्या टाईमपास करत असतात. वैदेही सारखी दरवाजा ठोकत असते आणि सूर्या विमान उडवत असतो. वैदेही खाली बसते आणि विचारते, ही रात्र कधी संपणार आहे. सूर्य हळूच पुटपुटतो, मला तर वाटतं ही रात्र संपूच नाही. वैदेही विचारते, काय म्हणालास का. तेव्हा सूर्यासमोरून बोलतो की नाही, ते कंटाळा आला आहे ना. मोबाईल असता तर जास्तीत जास्त लुडो खेळलो असतो आणि नाही तर पत्ते असायला हवे होते, मस्त डाव टाकला असता. तेव्हा वैदेही बोलते की तू जुगार खेळतो. सूर्या बोलतो की ओ मॅडम, पत्त्यांना काय नाव ठेवतायत, फक्त पत्ते म्हणजे फक्त जुगारच नसतो. बदाम बदाम 7 5 3 2 चॅलेंज हे सगळं असतं. वैदेही सांगते की मला नाही येत पत्ते. सूर्या विचारतो की का. वैदेही बोलते की नाही, मला बाबा ओरडायचे पत्ते खेळीन म्हटलं तर. तेव्हा सूर्या बोलतो की मी नाही ओरडणार, मी शिकवीन तुम्हाला पत्ते. तेव्हा वैदेही चिडून बोलते की तू का शिकवशील मला पत्ते, मला नाही शिकायचे पत्ते. नॉनसेन्स. सूर्य हसून बोलतो, मॅडम तुम्हाला भूक लागली काय का. ते नाही म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करतायत ना. तेव्हा मग तो थांबतो आणि विचारतो, लागली आहे ना, 1 मिनिट थांबा. सूर्या खिशे चेक करतो आणि कॅडबरी काढतो. घ्या, ते गोदासाठी आणलेलं होतं, सारिकाच्या गडबडीत राहून गेलं द्यायचं. वैदेही बोलते की नको मला. सूर्य हट्ट करतो आणि बोलते की अहो घ्या, तुमचा चेहराच सांगतोय तुम्हाला भूक लागली आहे. इथे आजूबाजूला फक्त औषधंच आहेत आणि तुम्ही फक्त औषधं देतात, खात नाहीत. घ्या. वैदेही चॉकलेट घेते आणि थँक्यू बोलते. वैदेही चॉकलेट पटकन ओपन करते आणि त्यातलं एक बाईट सूर्याला देत बोलते घे. सूर्या एकटक वैदेहीकडेच बघत राहतो आणि मनात म्हणतो, मॅडम हे चॉकलेट खूप छोटी गोष्ट. मनात बोलत असतो की ही चॉकलेट खूप छोटी गोष्ट आहे हो, तुम्ही फक्त एक संधी द्या, अख्खं आयुष्य शेअर करायला तयार आहे मी तुमच्यासोबत. वैदेही हात पुढे करून बोलते की घे. सूर्या लगेच स्वप्नात जातो. स्वप्नात वैदेही त्याला स्वतःच्या हाताने चॉकलेट भरवते. सूर्या आवडीने खातो. तेवढ्यात वैदेही बोलते की अरे घे. तेव्हा सूर्या पटकन असं सावरतो. तेव्हा तो बोलतो की हां थँक्यू. चॉकलेट घेतो आणि तो चॉकलेट खात असतो. तेव्हा वैदेही मनात बोलत असते की इतका पण वाईट नाही आहे हा, पण कधी कधी असा विचित्र वागतो ना की असं वाटतं ना 2 ठेवून द्याव्यात. तेवढ्यात सूर्या लगेच स्वतःच्या गालावर मारतो. वैदेही दचकते आणि हात बाजूला घेते. सूर्या बोलतो की मच्छर आहे तो खूप. सूर्या मनात वैदेहीकडे बघून म्हणतो, एवढ्या अडगळीत एकच पाल होती, अजून एखादी असती तर. वैदेहीला सारखी झोप येत असते. सूर्या त्याच्या पुठ्ठ्यांवर थोडा लोळतो आणि वैदेहीकडे बघत असतो. वैदेही डुलक्या घेत असते. सूर्या तिच्याकडे एकटक बघत असतो. अचानक वैदेहीची मान खाली जाते. सूर्या पटकन उठतो आणि तिच्या बाजूला जाऊन स्वतःच्या खांदा देतो. वैदेही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि झोपेत त्याचा हात घट्ट पकडते. वैदेही झोपून जाते. सूर्या तिचे हळूच डोळ्यांवरचे केस बाजूला करतो आणि तोही तिच्या डोक्यावर डोकं अलगद ठेवतो. दोघं झोपी जातात. इकडे नलू वरदला म्हणते की अशी कुठे जात नाही रे ती. वरद मनात विचार करतो, डिनरला वगैरे गेली नाही ना. नलू बोलते की मला वेगळंच वाटतंय रे, ते तांडेल वगैरे नालायक आहेत, त्यांनी काही केलं असेल तर. वरद सांगतो, काय पण बोलू नको तू, तसं काही नसेल, मी जातो केंद्रामध्ये. दुसरीकडे वैदेही आणि सूर्या झोपलेले असतात. वैदेहीला जाग येते, ती बाजूला व्हायला लागते. तेव्हा तिचं कानातलं सूर्याच्या शर्टमध्ये अडकतं. ती ओरडते. सूर्या लगेच बोलतो, मॅडम सॉरी, मी मुद्दाम नाही केलं, तुम्हाला झोप लागली होती ना, थांबा मी काढतो. वैदेही बोलते की थांब. तेव्हा सूर्या बडबडतच राहतो. तेव्हा थांबा मी काढतो. वैदेही त्याला टोकते, अरे थांब जरा. वैदेही हळूच ते कानातलं काढते. सूर्या पटकन उठून त्याच्या जागेवर जातो आणि स्पष्टीकरण द्यायला लागतो. मॅडम ते सॉरी, आय एम सो सॉरी, मी मुद्दाम नाही केलं, तुम्हाला झोप येत होती आणि तुम्ही पडणार होता म्हणून मी तिथे येऊन बसलो आणि मलाही डुलकी लागली. वैदेही त्याला हाताने शांत असा इशारा करते आणि बोलते इट्स ओके. सूर्या तरीही बोलते की नाही, मला इट्स ओके म्हणतायत ते बरोबर आहे तुमचं, पण तरी पण मी. तेव्हा वैदेही शेवटी ओरडून बोलते, अरे इट्स ओके म्हणाले मी, नाही रागवणार तुझ्यावर. वैदेही शांत बसते. सूर्या बोलतो की ओके. सूर्या इकडे तिकडे बघतो. वैदेही विचारते, काय करतोयस तू. सूर्या सांगतो, इथून बाहेर जाण्याचा मार्ग शोधतोय. वैदेही म्हणते, मला पण सांग ना, आपण दोघंही शोधूया. तेव्हा सूर्या बोलतो की हा वरती रॉड दिसतोय ना, तो काढू, त्याच्याने आपल्याला लॉक तोडता येईल. तेव्हा वैदेही बोलते की मग काढा ना. सूर्या बोलतो की हात पोचत नाही ना, ते टेबल पण जाम आहेत. वैदेही विचारते, मग आता काय करायचं. सूर्या वैदेहीकडे बघतो आणि बोलतो, मॅडम माझ्याकडे एक आयडिया आहे. दरम्यान वैदेहीला शोधत केंद्रात आलेला असतो. तो तिच्या केबिनमध्ये जातो आणि टेबलावरचा फोन बघून बोलतो की हा फोन तर इथेच आहे, म्हणजे वैदेही इथेच कुठेतरी असेल.
इकडे सूर्या बोलत असतो की मॅडम मला माहिती आहे की माझी आयडिया आहे, नको आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधू. वैदेही ठामपणे सांगते नाही नको, आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे की नाही, त्यामुळे तू उचल मला. सूर्याला काही कळत नाही, तो इकडे तिकडे बघतो आणि शेवटी वैदेही त्याच्याकडे जाते. सूर्या संकोचित बोलतो नको मॅडम आपण दुसरं काहीतरी बघू. तेव्हा सूर्या बोलतो की तुम्ही मला उचलतात का, तुम्ही मला असं उचला आणि मग मी. वैदेही त्याला थांबवते. सूर्या तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. सूर्या निष्पापपणे बोलतो की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्हाला येईल. वैदेही समजावते अरे आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे ना, म्हणून करतोय ना आपण हे सगळं. तेव्हा सूर्या तिच्याकडे न बघता नजरा चोरत असतो. वैदेही स्वतः त्याच्याजवळ जाते, त्याचा हात पकडते आणि बोलते ऐक, मला माहिती आहे तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता आपल्याकडे काही पर्याय नाही आहे सूर्या. वैदेही त्याचा हात धरून त्याला त्या रॉडपर्यंत घेऊन जाते. ती स्वतःहून सूर्याचा हात तिच्या कमरेभोवती ठेवते आणि त्याला कम्फर्टेबल करते. सूर्या तिला उचलतो आणि वैदेही रॉड काढायला लागते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.